बहुतेक लोकांना वाटतं की इंडियात जर कधी तुम्ही 182 डेज किंवा 60 दिवस आणि पाठीमागच्या 4 वर्षात 365 दिवस मध्ये राहिला तरच तुम्ही रेसिडेंट होता. आणि प्रोव्हिजन आहे सुद्धा. पण काय होतं माहिती आहे का की इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये अशी एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही ह्या 2 कंडिशनमध्ये बसत नसाल तरी सुद्धा तुम्ही डीम्ड रेसिडेंट नावाची कॉन्सेप्ट त्यांनी अप्लाय केली. म्हणजे तुम्ही जर कधी 182 दिवसही नसाल किंवा 60 दिवस आणि 365 दिवस पाठीमागच्या 4 वर्षांमध्ये नसताल तरीही तुम्ही रेसिडेंट होता. त्यालाच डीम्ड रेसिडेंट म्हणतात. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इन्कम टॅक्समध्ये असे कुठले नियम आहेत की जेणेकरून मला ते डीम्ड रेसिडेंट बनवू शकतील. तर बघा, तर त्यात इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 तुम्हाला सरळ सांगतो 3 कंडिशन सॅटिस्फाईड केल्या तर तुम्ही काय होतात, डीम्ड रेसिडेंट. आता पहिली कंडिशन काय आहे की तुम्ही इंडियन सिटीजन आहात, म्हणजे तुम्ही इंडियन सिटीजन आहात. दुसरी कंडिशन की तुम्ही फॉरेन रेसिडेन्स आहात, म्हणजे फॉरेनमध्ये आहात तुम्ही, तिथले रेसिडेन्स तुमच्याकडे आहे, तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचं इन्कम कमवताय पण त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स पडत नाही. मे बी ती टॅक्स हेवन कंट्री असेल, म्हणजे जिथे 1 रुपयाचा सुद्धा टॅक्स पडत नाही. तिसरी कंडिशन काय सांगितली आहे की तुम्हाला इंडियातलं इन्कम जनरेट होतंय ते पण जर कधी 15 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय बनताय, ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाईड केल्या तर तुम्ही डीम्ड रेसिडेंट बनताय. म्हणजे थोडक्यात इंडियन सिटीजन आहात, फॉरेनमध्ये इन्कम कमवताय, तिथं नॉट टॅक्सेबल होतंय का, तुम्ही तिथे रेसिडेन्स आहात काही आहात म्हणून. तिसरी कंडिशन तुमचं इंडियात सुद्धा इन्कम आहे ते पण 15 लाखापेक्षा जास्त. ह्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या की तुम्ही बनता डीम्ड रेसिडेंट. पण याला एक अपवाद आहे. आता अपवाद नाही म्हणता येणार, पण सांगितलं गेलंय की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 सरळपणे काय सांगतो की जर कधी तुम्ही बेसिक कंडिशनमध्ये बसत असाल, बेसिक कंडिशन कुठल्या की ज्या मगाशी बोललो त्या, 182 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 60 दिवस विथ 365 दिवस 4 वर्षांमध्ये जर कधी तुम्ही ह्या 2 पैकी एक कंडिशन सॅटिस्फाईड केली तर तुम्ही रेसिडेंट होता की नाही. पण ह्यामध्ये तुम्ही फिट झालात तर डीम रेसिडेंटमध्ये फिट होत नाही. म्हणजे 2 पैकी एका ठिकाणी कुठेतरी पकडा, एक तर नॉर्मलमध्ये पकडा नाहीतर डीम्ड रेसिडेंटमध्ये पकडा. आता नेमकं असं का दिलं, याच्या पाठीमागची बेसिक लॉजिक काय आहे तर एक छोट्याशा गोष्टीमध्ये सांगतो. चला, एक अज्युम करा की मिस्टर रोहित नावाचा व्यक्ती आहे आणि रोहित हा इंडियन सिटीजन आहे आणि त्यांनी इन्कम तो फॉरेनमध्ये आहे असं पकडा, कारण की इंडियन सिटीजन ही कंडिशन आहेच आहे, पण तो फॉरेनमध्ये पण आहे, फॉरेनमधला रेसिडेन्स सुद्धा आहे, तिथे सुद्धा तो इन्कम कमवतो. फॉर एक्झाम्पल दुबईमध्ये इंडिव्हिज्युअलवर टॅक्स लागत नाही. तो दुबईमध्ये इन्कम सुद्धा कमवतो, तिथे टॅक्स पडत नाहीये कारण की तो तिथे राहतो. पण त्याचं इंडियात इन्कम आहे आणि इंडियात इन्कम त्याचं 20 लाख पकडतो मी, 15 लाखापेक्षा कमी नाही, 15 लाखापेक्षा जास्त पाहिजे तर 20 लाख पकडतो. तर अशामुळे काय होणार आहे की हा म्हणतोय की मी तर भारतात 182 दिवस नव्हतोय म्हटल्यावर मी रेसिडेंट होणार नाही, किंवा 60 दिवस आणि 365 दिवस 4 वर्षात असा पण नव्हतो, मी रेसिडेंट होणार नाही, भारतातलं जे इन्कम असेल ते टॅक्सेबल करा. पण डिपार्टमेंट काय म्हणते, नाही थांब जरा, या 3 कंडिशन तू सॅटिस्फाईड केल्या, तू एक इंडियन सिटीजन आहेस, दुसरी गोष्ट तू फॉरेनमध्ये राहतो, तिथल्या रेसिडेन्समुळे तुला टॅक्स पडत नाही, तिथे इन्कम सुद्धा कमवतो, भारतातलं इन्कम तुझं 20 लाखापेक्षा जास्त आहे तर तू कोण झाला, डीम्ड रेसिडेंट. म्हणजे तुला ग्लोबली इन्कम तुझं टॅक्सेबल करायचा ते प्रयत्न करणार, कारण की बरेच हाय स्टँडर्ड लोक, हाय लेवल इन्कमवाले लोक हे इथे कुठेतरी इन्कम टॅक्सचा लूप होल शोधून कुठेतरी वाचत होती, पण ते आता वाचणार नाही, कारण की डीम्ड रेसिडेंट नावाची कॉन्सेप्टमध्ये त्यांना पकडतात आणि टॅक्सेबल करतात. तर मग या सगळ्यांवरनं आपल्याला एक्झॅक्टली काय समजायचा प्रयत्न करायचा आहे की नुसतंच डेज काउंटवर आता रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट ठरवू नका. आता तुम्ही इन्कम किती कमवताय, तुम्ही राहताय कुठे, तुम्ही काय करताय, यानुसार सुद्धा तुम्हाला डीम्ड रेसिडेंटमध्ये इन्कम टॅक्स पकडू शकते आणि टॅक्स लावू शकते. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हे खूप खूप पोहोचवा, त्यांनाही कळू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.